कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं काय झालं काय? ए दिव्या दिव्या काय झालं ओरडायला? उंदीर पायावरून गेला। घाबरू नको। कुठे 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 बघितलं तू? माहिती नाही, पायावरून गेला। थांब थांब घाबरू नको। थांब मी बघतो थांब। हे आता असेल का? गेला असेल ना तो। दिव्या पण एवढं घाबरायला काय झालं तुला? कुठे आहे बघ, नाहीये इकडे काही। देवा, काय दिवस आलेत रे। मी त्या कीर्ती सुहाससाठी एवढं सगळं केलं आणि त्यांनी माझ्याच पाठीत खंजीर खुपसली। नाही, मला काहीतरी केलं पाहिजे। मी अशी इथे नाही जगू शकत। इथे कशी राहू मी? या गॅरेज मध्ये नाही राहू शकत मी। ना फॅन, ना कसली सोय, टॉयलेटला पण बाहेर। बास झालं, खूप दिवस कष्टात काढलेत मी ऑलरेडी, आता अजून नाही। शिवाना आशू कसं काय आले नाहीत अजून? येतील आई, येतील। अहो पण इतका वेळ का लागतो यायला? अहो, या सरकारी कामांना वेळच लागतो। आजी आलं माझं लेकरू। बाळा लेकरू मला माफ कर। अगं आजी, असं काय बोलतेस तू? हे समजा माझ्यामुळे झालं। आजी कशी मी सही केली काय मला आठवत नाही, आणि त्यानं घर गेलं आपलं। आजी, हे बघ, तू शांत हो। मी आता आले की नाही, आता कसलंच टेन्शन घेऊ नको, सगळं नीट होईल। हा अगं वय, पण त्या जग्यामुळे तुम्हाला दोघांनी जेलात राहायला लागलं की नाही रात्रभर? अगं तू शांत हो बरं आता। तुम्ही दोघं ठीक आहात ना? अहो आम्ही ठीक आहे का? फक्त शिवाची झोप झाली नाही रात्रभर, कारण तिला आठवण येत होती तुझी। मला बी आठवण येत होती। आता तुम्ही दोघं आलात का नाही, आता मला धीर वाटायला लागला। आता काळजी नाही वाटणार कसली। बरं, तुम्ही दोघांनी काही खाल्लेत का? नाही। मग आधी खाऊन घ्या। हा हो, आणि आता आपल्याला पुढे काय करायचंय ते सुद्धा ठरवायला लागेल ना। ठरवायचं काय त्याच्यात? ते घर मिळवायचं आणि काय ठरवायचं? मी काय म्हणतो, आपण शांतपणे बसू, विचार करू आणि मग ठरवू जे काय आहे ते। आणि लक्ष्मण भाऊजी? आई तो वकिलांना भेटायला गेलाय। अजून काही कामं राहिली आहेत, थोड्या फॉर्मॅलिटीज आहेत, त्या करतायत ते। बरं, ठीक आहे। त्या कीर्तीने तर लबाडी केलीये, आता यांना चिटकून राहावं लागेल। शिवा, तू आलीस? अगं तुझी खूप काळजी वाटत होती। कशी आहेस? बरी आहेस ना तू? मी ओके आहे आता। बघ ना शिवा, अगं काय होऊन बसलंय? आपलं घर गेलं, पप्पांची शेवटची आठवण होती। आता काय करायचंय आपण? कळतंय, पण तू काही करू नको। मी आले ना, आता बघूया आपण काय ते। मी सांगते की काय करायचं ते। त्या जग्याला चांगलाच धडा शिकवायचा। आजी, पण आपण असं काही करायचं नाहीये। हे बघ, धडा आपण शिकवू, पण विचार करू। जोपर्यंत त्यांच्याकडे पेपर्स आहेत तोपर्यंत आपल्याला काहीही करता येणार नाही। विचार करू। नाही, बरोबर बोलतायत जावई बापू। पण मग काय करायचंय? इथेच राहायचंय का आपण? त्यात काय, शिवा आणि आशू पण तर राहिले होते ना इकडे। आपण पण राहू, काही हरकत नाही, पण बाई आजी आणि आईचं काय? अरे हो, हे पण बरोबर आहे। ठीक आहे, मग आपण एक काम करू, इथे जवळपासच एखादी रूम घेऊ भाड्याने, आई आणि बाई आजींसाठी। त्या तिकडे राहतील, आपण दोघं इकडे राहू, काय? अच्छा, हा, मग ठीक आहे। पण तू मस्ती सोडून मी कुठेही जाणार नाही।
म्हणजे इथेच राहायला लागणार. शिवा हं? हे वकील आले. मी बोललो त्यांच्याशी, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याकडे काहीतरी पुरावा असायला हवा. पुरा असायला पाहिजे म्हणजे मी आहे की मी सांगेन कोर्टात की घर माझ्या नावावर आहे म्हणून. त्या जग्यानं माझ्याकडनं फसून सह्या घेतल्या आहेत. आजी, आपल्याला असा काही पुरावा हवा आहे की हे जे घर दाखवलं ते आपल्या नावावर होतं आणि आहे. मग ते कुठलेही कागदपत्र चालेल, कारण नुसतं बोलण्यावर आपण सिद्ध करू शकत नाही की हे घर आपलं आहे म्हणून. त्यासाठी पुरावे द्यावेच लागतील. होय, पण कागदपत्र तेवढेच होती की त्यानं चोरले ते. मग आपल्याला दुसरा काही उपाय शोधायला हवा. पण ते पेपर त्याच्याकडे गेलेच कसे हेही आपल्याला शोधायला हवं. त्याने घराचा ताबा घेतला कसा याचंही सगळं सुटू शकतं. ही समधी ना माझी चूक आहे. आई, मला वाटतं ना पेपर्स घरातच असतील. म्हणजे फक्त पेपरच बाहेर काढायचे आहेत ना, आणि ते तर कधी बी काढू शकतो आपण. हे तो वाला प्लॅन. हा ऐका ना, हे बघा, पोलीस येऊन गेले आहेत हे लक्षात असू द्या आणि थोडं नरमाईने घ्या. बरोबर, पण तोपर्यंत आशू काहीतरी मार्ग काढायला हवा रे. मार्ग तर काढूच यात आपण, पण त्याच्या आधी मला असं वाटतं आपण आजीला आणि काकूंना आपल्या घरी शिफ्ट करूयात. बरोबर आहे. नाही नाही, मी इथंच राहणार. मी जर इथनं कुठं गेले ना तर तो घर गिळल समज. हे बघा, आजी ऐकणार नाही. आणि मी काय म्हणते, तुम्ही सगळे काळजी करू नका, मी पण इथेच राहते. एक काम करूया, मी यांच्याशी बोलतो, बघतो काही मार्ग निघतोय का. हा. या. देवा, म्हणजे आता किती दिवस इथे राहायला लागणार आहे? या म्हातारीचं काय अडून राहिलंय देव जाणे. जायला तयार व्हायचं ना देसाईंकडे. आज काफी टाइम के बाद आपण फक्त दोघच घरात. पण मी काय म्हणतो, आज काहीतरी बाहेरनं ऑर्डर करूया. प्लीज. हे बघ, मला ना काही करायचं खूप कंटाळा आला. आज ना मी फक्त आराम करणार आहे. पण तोपर्यंत मला सांग ना, मी तुझ्यासाठी काय करू? कॉफी तर आणलीस, मग पाय चेपून दे ना प्लीज. दे ना प्लीज, दे ना सुहास. किती डाली तू असं Just please. मला. उठ इथे काय ना. कीर्ती, कीर्ती, आज जरा हात लवकर झालं. हा का? अगं, सगळा स्वयंपाक करायचा आहे. का? अगं, का म्हणजे आपल्याला डबे पाठवायचे आहेत आणि सगळा स्वयंपाक करायचा आहे, त्यामुळे तयारीला आत्ताच लाग. आणि हो, तुला अंदाज नसेल तर मला बोलव, मी सांगेन. हा, चल आता आटप, लवकर आटप. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.